आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टाटा स्किल टेस्ट एक्झाम रिलेटेड टॉपिक स्टोमा. तर स्टोमा बॅग तिथे ठेवलेली असणार आहे तुम्हाला वायवासाठी. तर ते तुम्हाला एक्झामिनरला प्रॉपरली एक्सप्लेन करायला आली पाहिजे. तर ते पॉईंट्स मी तुम्हाला आता सांगते, तसे तुम्ही तुमच्या ओन लँग्वेजमध्ये म्हणजे हिंदी और इंग्लिशमध्ये तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे, पण ती कळणं तुम्हाला गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला मराठीमध्ये शिकवते. सो पहिला आहे स्टोमा बॅग. स्टोमा बॅग इज अ स्मॉल वॉटरप्रूफ पाउच बोन ऑन अ बेली टू कलेक्ट बॉडी वेस्ट लाईक पीप अँड पीप. इट अटॅच ओव्हर अ स्टोमा विच इज स्मॉल सर्जिकल ओपनिंग दॅट कनेक्ट्स अँड इंटरनल ऑर्गन टू आउटसाइड ऑफ अवर बॉडी. म्हणजे काय आहे, स्टोमा बॅग आहे ना, ही वॉटरप्रूफ बॅग आहे. ती कुठे असते तर जिथे स्टोमा बाहेर आलेला असतो, जिथे स्टोमा इन्सिजन केलेलं असतं त्याच्यावरती ही स्टोमा बॅग अटॅच असते. ठीक आहे, आणि ही वॉटरप्रूफ बॅग असते, छोटी बॅग असते. एवढंच सांगितलंय. नंतर काय सांगितलंय, इट अटॅच ओव्हर स्टोमा वेअर द स्मॉल सर्जिकल ओपनिंग दॅट कन्वर्ट्स अँड इंटरनल ऑर्गन्स टू आउटसाइड ऑफ अवर बॉडी. म्हणजे ही जी बॅग आहे ना, ती जो आपला स्टोमा केलेला असतो त्याच्यावरती प्रॉपरली अटॅच असते, जे सर्जिकल इन्सिजन केलेलं आहे त्याच्या तिथे. म्हणजे जे पण बॉडीचं वेस्ट प्रोडक्ट बाहेर येतं. मोस्टली स्टोमा कोणत्या पेशंटमध्ये करतात हे मी तुम्हाला नंतर पुढे इंडिकेशन्समध्ये सांगणारच आहे, पण मोस्टली तरी रेक्टम किंवा सीए रेक्टमच्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं हा स्टोमा केलेला. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टोमा डज नॉट हॅव मसल्स, यू कॅन नॉट कंट्रोल वेस्ट, सो द बॅग कलेक्ट इट ऑटोमॅटिकली. आता आपल्याला कसं ॲनल स्फिंक्टर असतो त्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्याला स्टूल कधी पास होणार आहे. ठीक आहे, आपल्याला ते सेन्सेशन असतं, पण जे स्टोमाचे पेशंट असतात ना, ज्यांना हे इन्सिजन केलेलं असतं त्या स्टोमाच्या पेशंटला ते फीलच नाही होत. म्हणजे तो स्फिंक्टरच नसतो ना त्यांना. स्टोमा डायरेक्टली असं कुठलं कंट्रोलच नसतं की आपण बाबा आता आपल्याला म्हणजे पेशंट स्टूल पास करणार आहे किंवा स्टोमातून काही लिक्विड्स किंवा जे पण काही प्रोडक्ट्स बाहेर येणार आहे तर त्याचं काय त्यांना सेन्सेशन नसतं त्या पेशंटला. त्याच्यामुळे ही बॅग आपल्याला कंटिन्युअसली त्या स्टोमावरती लावावी लागते टू कलेक्ट द वेस्ट प्रोडक्ट ऑटोमॅटिकली. ठीक आहे, आता मी तुम्हाला त्याची पार्ट्स सांगणार आहे. तर पार्ट्समध्ये पहिलं तर आहे पाऊच. कसा पूर्ण असा पाऊच असतो त्याचं मी तुम्हाला सांगते. अ प्लास्टिक लीक वॉटरप्रूफ बॅग दॅट होल्ड्स द वेस्ट सिक्युअरली. इट हॅज अ सॉफ्ट फॅब्रिक आउटर लेअर सो इट फील्स कम्फर्टेबल अगेन्स्ट युअर स्किन. म्हणजे हा जो पाऊच असतो ना, तो ट्रान्सपरंट पाऊच असतो, तो प्लास्टिकचा पण असतो, लीक प्रूफ बॅग असते ही. आणि त्याच्यामुळे ती जे पण तुम्ही म्हणजे ज्याचं ते वेस्ट प्रोडक्ट आहे ते प्रॉपरली त्याच्यामध्ये हे होतं, कलेक्ट होतं. आणि त्याला काय असतं, सॉफ्ट आउटर लेअर असतो, त्याच्यामुळे जी बॅग तुम्ही त्या पेशंटच्या स्टोमावरती अटॅच करता तेव्हा पेशंटला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. हे अगदी कम्फर्टेबली ती पेशंटला तिथे अटॅच होते त्या पाऊचला, म्हणून तो असतो पाऊच. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे स्किन बॅरियर. स्किन बॅरियर म्हणजे काय, तर मी तुम्हाला मागे मी ड्रॉ केलेला आहे किंवा तुम्ही नेटला पण बघू शकता की 2 टाईपच्या बॅग असतात. ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. तर ते जे स्टिकी वालं असतं ना पार्ट, ज्याच्याने आपली बॅग ही स्टोमावरती लागते, त्याला स्टिकी बेस प्लेटला स्किन बॅरियर बोलतात. स्टिकी बेस प्लेट त्यालाच म्हणतात वॅफर किंवा फ्लॅंज दॅट ग्लूज द बॅग सेफली टू युअर बॉडी. म्हणजे मी आताच बोलली तुम्हाला, जो पण स्टोमा केलेला असतो अशा पद्धतीने त्या स्टोमावरती प्रॉपरली आकार घेऊन त्या स्टोमाला प्रॉपरली ती चिपकण्याचं काम जे करतं हे स्किन बॅरियर असतं. हा, तर इट स्टॉप्स लीक अँड प्रोटेक्ट युअर स्किन फ्रॉम बॉडी वेस्ट. हे प्रॉपरली हे जे बॅरियर असतं ते त्या स्टोमाच्या प्रॉपरली साईज बघून ते तिथे चिपकतं आणि ते कलेक्ट करायला तुमचं जे पण वेस्ट प्रोडक्ट आहे पेशंटचं किंवा आपल्या क्लायंटचं ते प्रॉपरली कलेक्ट करायला हेल्प करतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, हे लीक पण होत नाही स्टोमा कुठून. त्याच्यानंतर आपल्या बॉडी स्किनला प्रोटेक्ट सुद्धा करायचं काम करतं. त्याच्यानंतर आहे गॅस फिल्टर. आता आपली जी बॅग असते ना स्टोमा बॅग, जसं की आपल्याला गॅसेस पास होण्यासाठी आपल्या बॉडीतनं नॉर्मल बॉडीमधून पण रेक्टममधून वगैरे आपले गॅसेस पास होत असतात. तर आता ह्या बॅगसाठी हे बॅग एक प्रकारे पाऊच आहे ना, जे पण आपलं स्टूल कलेक्शन असतं बॉडीतलं ते बाहेर येण्यासाठी. आता हे गॅस फिल्टर काय करतं, ही जी स्मॉल बिल्ड इन्व्हेंटेड दॅट लेट एअर आउट ऑफ द बॅग सेफली. म्हणजे हे गॅस फिल्टर केलेले असतात, म्हणजे ती बॅग ना ऑटोमॅटिकली त्या गॅसने फुगू नये म्हणून ही गॅस फिल्टर असतात. म्हणजे ते गॅस ऑटोमॅटिकली त्या बॅगमधून पास आउट होतात. इट फिल्टर्स आउट ओडर सो द बॅग डज नॉट बलून अप अँड स्मेल. कळलं तुम्हाला. म्हणजे हे गॅस फिल्टर पण खूप इम्पॉर्टंट आहे, ते पण एक्सप्लेन करायचे. छोटे छोटे गॅस फिल्टर असतात. तुम्ही जेव्हा बॅग हातामध्ये घ्याल किंवा एखाद्या नेटवरती सर्च करून बघा, ते कशा पद्धतीने दिसतात तुम्हाला प्रॉपरली समजेल. त्याच्यानंतर म्हणून ही बॅग आहे ना फुगत नाही आणि त्याच्यातून स्मेलही येत नाही. ह्या गॅस फिल्टरचा खूप इम्पॉर्टंट आपल्या म्हणजे बॅगमध्ये इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघणार आहोत इंडिकेशन्स. म्हणजे इंडिकेशन्समध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या पेशंटमध्ये स्टोमा केलं जातं. ठीक आहे, तर पहिला आहे कॅन्सर पेशंट. कॅन्सर पेशंटमध्ये काय करतात, तर ट्युमर इन अ कोलॉन और रेक्टम. मी आताच तुम्हाला बोलली, कोलॉन और रेक्टममध्ये जे ब्लॉकेज असेल आणि ब्लॉक्स होत असेल वेस्ट प्रोडक्ट, तर त्याच्यामध्ये आपल्याला रिमूव्हल ऑफ पार्ट ऑफ दी बॉवेल काढून तिथे स्टोमा करावा लागतो. ठीक आहे, तर हे झालं एक. देन सेकंड आहे डायव्हर्टिकुलायटिस. डायव्हर्टिकुलायटिस हे एक सिव्हिअर इन्फ्लामेशन आहे किंवा टियर असतो दॅट कॉज पेनफुल इन्फेक्शन पॉकेट ऑन द कोलॉन वॉल. मग आपण आहे ना कोलॉन वॉलवरतीच हे डायव्हर्टिकुलायटिस असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त पेशंटला स्टूल पास करायला प्रॉब्लेम होतो. तिथे सुद्धा इन्फ्लामेशन प्रॉपर खूप जास्त प्रमाणात सिव्हिअरली इन्फ्लामेशन झालेलं असतं. त्याच्यामुळे डायव्हर्टिकुलायटिस पेशंटच्या मध्ये सुद्धा आपल्याला स्टोमा बघायला मिळतो. देन कुठल्या प्रकारचं ब्लॉकेजेस झालेलं असेल तर ब्लॉकेजमध्ये ट्विस्ट, नॅरोइंग और स्कार टिश्यू इन द इंटेस्टाइन दॅट कम्प्लिटली स्टॉप फूड फ्रॉम मुव्हिंग थ्रू. म्हणजे एखाद्या प्रकारचं ट्विस्ट झाला इंटेस्टाईनमध्ये, ब्लॉकेज आहे, तर तिथे सुद्धा आपल्याला स्टोमा करावा लागतो. देन आहे इंजुरी झालेला असेल, मेजर फिजिकल ट्रॉमा टू द ॲब्डोमेन फ्रॉम ऍक्सिडेंट दॅट रिक्वायर्ड द बॉवेल टू रेस्ट अँड हील. आता समजा एखाद्या पेशंटला मेजर ट्रॉमा झाला, फिजिकल ट्रॉमा ॲब्डोमेनवरती, तर मग त्याच्यामुळे सुद्धा ब्लॉकेज किंवा इंजुरी झाली आहे तिथे, तर पुढे आपले फिसिस मटेरियल जाण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो, तर त्याच्यामुळे तिकडे स्टोमा करतात. देन बर्थ डिफेक्ट. एखाद्या बच्चूला बर्थ डिफेक्ट असेल म्हणजे इंटेस्टाइनल मालफॉर्मेशन्स असतात ना बच्चूंमध्ये, जर ते असेल म्हणजे सध्या इन्फॉरेटेड ॲनस वगैरे असेल, इनपरफोरेटेड ॲनस वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टोमा झालेला बघायला मिळतो. बच्चू पण असतात तिथे. आता क्रोन्स डिसीज हा तर सिव्हिअरली इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज आहे. त्याच्यामध्ये काय होतं, जी आपली डायजेस्टिव्ह लाइनिंग असते ना तीच पूर्ण डिस्ट्रॉय झालेली असते डायजेस्टिव्ह ट्रॅकची, तर त्याच्यामुळे सुद्धा फिकल मटेरियल बाहेर जाण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. मग तिच्यामध्ये पण आपण स्टोमा करतो. देन अल्सरेटिव्ह कोलायटिस. अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये काय होतं,
क्रोनिक सोर अँड इन्फ्लामेशन असतं इन लार्ज इंटेस्टाईन दॅट ऑफन रिक्वायर्ड इट कम्प्लिटली रिमूव्हल. अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये काय होतं, क्रोनिक सोर आणि इन्फ्लामेशन झालेलं असतं लार्ज इंटेस्टाईनमध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला कम्प्लिटली रिमूव्हल करावं लागतं. त्याच्यानंतर पॉलिप्स असतील तर पॉलिप्समध्ये काय असतं, पॉलिप्स इनहेरिटेड कंडिशन लाईक फॅमिलियर ॲडिनोमायसिस पॉलिपोसिस दॅट कॉज थाउजंड ऑफ प्री कॅन्सरस ग्रोथ. पॉलिप्समध्ये म्हणजे प्री कॅन्सरस ग्रोथ असेल म्हणजे असं काय हे नसतं, पण प्री कॅन्सरस ग्रोथ सारखंच ते असतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲडिमेटस पॉलिपोसिस असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्ट्रोमा झालेला बघायला मिळतो. नंतर ब्लॅडर कॅन्सर पण असेल तरी सुद्धा स्ट्रोमा काही पेशंटमध्ये करतात. सिव्हिअर ट्युमर दॅट रिक्वायर्ड द सर्जिकल रिमूव्हल ऑफ अ ब्लॅडर, त्यात एक सिस्टेक्टॉमी झाली असेल तरी सुद्धा पण काय पेशंटमध्ये म्हणजे ब्लॉकेजेस होऊ शकतात, मग त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. देन आहे क्रोनिक इन्फ्लामेशन, जर सिव्हिअर ब्लॅडर डॅमेज फ्रॉम द रेडिएशन थेरपी और लॉंग टर्म बर्थ डिफेक्ट. आता क्रोनिक इन्फ्लामेशन असेल एखाद्या पेशंटला म्हणजे सिव्हिअरली ब्लॅडर त्यांचं डॅमेज झालेलं असेल ड्यू टू रेडिएशन थेरपी आणि लॉंग टर्म कुठल्या बर्थ डिफेक्ट सुद्धा आपल्याला स्ट्रोमा बघायला मिळतो. आता मी तुम्हाला दाखवते, जर तुम्हाला याच्यावरनं फक्त 2 गोष्टी समजून घ्या आणि तुम्ही नेटला सर्च केला ह्या बॅग्स तुम्हाला बघायला मिळतील प्रॉपरली आणि मग त्याच्यातून तुम्ही समजून घ्या. तर बघा, टाईप 1 बॅग आहे ती 1 पीस सिस्टीम असते. 1 पीस आणि 2 पीस सिस्टीम अशा 2 पद्धतीच्या बॅग्स असतात. 1 पीस सिस्टीममध्ये काय असतं, इझी टू अटॅच अँड रिमूव्ह ॲज अ 1 युनिट. ही बॅग जी असते ना, तिलाच इथे जो हे जे तुम्हाला गोल राऊंड दिसतंय ना, तिथेच तो आपला जो स्टिकी पार्ट असतो ना, तो यालाच अटॅच असतो आणि आपण ह्या बॅगेसकट ते पूर्ण काढू शकतो किंवा परत पेशंटला अटॅच करू शकतो. जनरली लोअर प्रोफाईल, ऑफन लेस एक्सपेन्सिव्ह, ऑल इन वन असल्यामुळे मोस्टली आपण हे यूज करतो आणि म्हणजे चीप क्वालिटीमध्ये असतं, म्हणजे एवढी काही प्राइस पण नसते त्याची, जास्त एक्सपेन्सिव्ह नसतो ॲज कम्पेअर टू दिस. ठीक आहे. आता दुसरी आहे ती आहे 2 पीस सिस्टीम. 2 पीस सिस्टीममध्ये ना ही जी रिंग आहे ना, अशी एक सेपरेट रिंग येते आणि इथे पण आहे ना रिंग असते, म्हणजे रिंग टू रिंग ते कनेक्शन होतं. ही रिंग आपल्याला पाहिजे तर आपण काढू शकतो किंवा याच्यावरच्या रिंग सोबत ती आधी दुसरी रिंग पण येते. ती दुसरी रिंग आपण स्ट्रोमाच्या बाजूला लावतो आणि ह्या रिंग मधून स्ट्रोमाच्या बाजूला लावलेल्या रिंगला आपण अटॅच करतो एकमेकांवरती आणि मग त्यांचं ते सर्कल होतं. आणि जर आपल्याला समजा रिंग स्ट्रोमाला लावलेली आहे, ती जास्त प्रमाणात खराब नाही झाली, काही तिच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये, तर आपण जर आपली फाटली असेल किंवा चेंज करायची असेल तर विदाउट ती रिंग चेंज करता आपण नुसती बॅग सुद्धा चेंज करू शकतो. पण याच्यामध्ये कसं असतं, पूर्ण बॅगही सकट आपल्याला सगळं चेंज करावं लागतं, कारण ही 1 पीस सिस्टीम आहे, पूर्ण एकच असते. ह्याच्यामध्ये काय असतं, अलाउज फॉर चेंजिंग द पाउच सेपरेटली, कॅन रिपोजिशन पाउच आफ्टर ऍप्लिकेशन्स, युजली इझियर टू कस्टमाइज, सेपरेट बॅग अँड वॅफल. वॅफल म्हणजे ती रिंग असते. तुम्ही हे दोन्ही बॅग एकदा नेटवरती सर्च करा, तुम्हाला प्रॉपरली समजून जातील की त्या बॅग कशा असतात. त्याच्यानंतर आहे केअर अँड एम्प्टिंग. आता केअर आणि ती बॅग एम्प्टी कधी करायची असते, स्ट्रोमा बॅग प्रॉपरली एम्प्टी अ स्ट्रोमा बॅग अँड केअरिंग फॉर अ सराउंडिंग स्किन प्रिव्हेंट्स लीक्स, प्रोटेक्ट द स्किन फ्रॉम रॉ सोर्स. हे एक आहे की आपली जी बॅग आहे ना, ती जेव्हा आपण भरते तेव्हा आपण एम्प्टी करतो पेशंटची आणि 24 आवर्सच्या आधीच, म्हणजे आपण 6 आरली किंवा 8 आरली ॲज पर रिक्वायर्ड किंवा ज्या पद्धतीने स्टूल वगैरे म्हणजे जे काय प्रोडक्ट्स येत आहेत त्यानुसार आपण चेंज म्हणजे एम्प्टी करत असतो. आणि त्याचं जी बॅग आहे ती पूर्ण चेंज कधी करतात, जर 1 पीस बॅग असेल तर 3 to 4 डेजमध्ये चेंज करतात आणि 2 पीस बॅग असेल तर 3 to 7 डेज चालते. ठीक आहे. आता याच्यामध्ये केअर काय घ्यायची, जेव्हा पण आपण स्ट्रोमा बॅग एम्प्टी करतो ना, तेव्हा प्रॉपरली केअर घ्यायची असते आपल्या त्या सराउंडिंग स्किनची, जे पण आहे तिथे प्रिव्हेंट नाही झालं पाहिजे, काही स्किन लीक्स वगैरे नाही झालं पाहिजे, प्रोटेक्ट करायचं आपल्या स्किनला फ्रॉम सोर्स वगैरे होतात, कारण तिकडे ना पूर्ण आपण चिपकवलेलं असतं, तर पूर्ण स्किन आपली तिकडची ओली झालेली असते पेशंटची, त्याच्यामुळे मग ते सोर्स वगैरे होतात. आपण स्टिकर काढला तर तिथे सोर्स होतात, तर ते सोर्स होऊ नये त्यासाठी खूप जेंटली सगळ्या गोष्टी हँडल करायच्या. त्यानंतर आता कॉन्ट्राइंडिकेशन्स मी तुम्हाला आताच सांगितलं की काय काय होऊ शकतात. तर बर्निंग होतं पेशंटला तिकडच्या स्टोमाच्या सराउंडिंगमध्ये, कारण त्या स्टिकीनेसने तिथे इचिंग पण होतं. त्याच्यानंतर स्टिकी टेप इज पिलिंग ऑफ युअर बेली, म्हणजे जे पण जिथे स्टोमा आहे तिकडे स्टिकी टेप जे आपण लावतो ना म्हणजे चिपकण्यासाठी, त्याच्याने तिकडे स्किन पिल होऊ शकतं आणि एक ऑर्डर येतो, म्हणजे जे कारण ते बेस्ट प्रोडक्ट आहे ना, तर त्याच्यामुळे ऑर्डर येतो. तर बघा ही माझी आहे, तुम्हाला पाहिजे तर पहिल्यापासून तुम्हाला एवढंच तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं आहे तिकडे, म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये सांगितलं तरी ओके, पहिलं मराठीमध्ये म्हणून समजून घ्या. ही आहे स्टोमा बॅग रिलेटेड सगळ्या गोष्टी, त्याचे पार्ट्स एक्सप्लेन करा प्रॉपरली. स्टोमा बॅग काय असते, कशासाठी यूज करतात ते सांगा, त्याचे पार्ट्स प्रॉपरली इंडिकेशन आले पाहिजेत सांगता. हे एवढे इंडिकेशन आहेत, त्याच्यातले ऍटलीस्ट सगळे जमत असतील, सगळे आठवले तर सगळे सांगा. आणि नंतर आहे त्याचे टाइप्स ऑफ बॅग आहे. तुमच्या हातात कुठली बॅग असेल ती प्रॉपरली एक्सप्लेन करा की दिस इज 1 पीस सिस्टीम किंवा 2 पीस सिस्टीम वाली बॅग आहे, जी पण आता तुम्हाला कळलं 1 पीस आणि 2 पीस काय असते तसं बघून सांगा. आणि केअर कशी घ्यायची असते ती सांगा. आणि त्याच्यानंतर बाकी चेंजिंग वगैरे, हे बॅग चेंज कधी करायची, कधी प्रॉपरली त्याचं सगळं करायचं, हे सगळं सांगा. आणि आपलं ऍज अ नर्सिंग केअर काय घेतो आपण, की स्टोमाचा कलर कसा आहे, ठीक आहे, त्याचं जे पण स्टोमामधून जे पण आउट प्रोडक्ट येते, आउट बाय प्रोडक्ट, ते त्याचा कलर कसा आहे, टेक्स्चर कसं आहे, ते आपण म्हणजे पेशंटच बोलते, आपल्या डॉक्टर्सला पण इन्फॉर्म करत असतो. ठीक आहे. आणि अजून काय सांगणार आपण, जेव्हा बस बाकी काय असं एवढं काय नाहीये, आपल्याला फक्त स्टोमा केअर पेशंटची तेवढीच हेल्प करायची असते.